नमस्कार. युअर रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण वाळवणीच्या या सिरीजमध्ये आणखीन एक पापडाचा प्रकार बघतोय, तो म्हणजे कुरडई. कुरडई तुम्ही बघू शकता, अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे, छान फुललेली आहे. परफेक्ट अशी कुरडई तयार झाली. ही कुरडई करत असताना गहू कोणता घ्यायचा, घेतलेला गहू धुवायचा कसा, तो भिजत कसा घालायचा, भिजवल्यानंतर त्यापासून चीक कसा काढायचा, तो चीक शिजवायचा कसा आणि शिजवलेला चीक पांढरा शुभ्र असावा, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची, तयार होणारी कुरडई सुद्धा तितकीच पांढरी शुभ्र होण्यासाठी बऱ्याचशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अशी ही पांढरी शुभ्र कुरडई अप्रतिम झाली आहे ना. पारंपरिक पद्धतीने केली आहे, सविस्तर कृती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कुरडई करत असताना काय करावे, काय करू नये, काय चुकीचे, काय बरोबर, हे सगळं डिटेल्स मध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात. तर सर्वात आधी कुरडई करण्यासाठी गहू कोणता निवडायचा हे खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आमच्याकडे घरी गावी करत असताना खपली गव्हाच्या कुरडई केल्या जातात, कारण खपली गहू हा घरचा असतो, तो कितीही प्रमाणामध्ये वापरू शकतो. पण शहरात खपली गव्हाची कुरडई करायचं म्हटलं तर एकतर तो गहू खूप महाग असतो आणि प्रत्येक ठिकाणी मिळेलच असं नाही. त्यामुळे खूप ठिकाणी साध्या गव्हाचे सुद्धा कुरडई केल्या जातात. आज मी तुम्हाला साधा गहू वापरूनच इथे कुरडई करून दाखवणार आहे. पण जर तुम्हाला खपली गव्हाची कुरडई जी चवीला अप्रतिम लागते, त्याची तोड दुसऱ्या कशालाच नाही, ती रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर त्यावर सुद्धा आपण डिटेल्स व्हिडिओ बनवूयात. तसं कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा. तर सर्वात आधी इथे आपण साधाच गहू घेतलेला आहे. 1 किलो गव्हाची कुरडई करतोय तर त्यासाठी 1 किलो गहू घेतला. गहू घेत असताना तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, पण घेताना तो चांगला टपोरा आणि मोठा बघून घ्यायचा. जितका गहू छान टपोरा मोठा असेल तितका त्यातून चीक चांगला निघतो आणि कुरडई सुद्धा चांगल्या तयार होतात. अगदीच बारीक इटुकले पिटुकले जे गहू मिळतात, कमी दराने मिळतात, असे गहू शक्यतो कुरडईसाठी वापरू नका. तर इथं मी लोकवन गहू घेतलेला आहे. जवळपासच्या कोणत्याही किराणा दुकानात मिळेल किंवा डीमार्ट मध्ये सुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीने गहू आपण 1 किलो घेतला. आता सर्वात आधी हा गहू एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि याला स्वच्छ धुवून घेऊयात. तर सुरुवातीला 1-2दा गहू धुताना चांगला चोळून धुवून घ्या, म्हणजे यावरची काही पावडर असेल ती सगळी निघून जाईल. गहू 2 ते 3 वेळेला स्वच्छ धुवून घेतला. यामध्ये भरपूर पाणी घालायचंय, यावर प्लेट टाकायची आणि याला आपल्याला भिजत घालायचंय. गहू भिजवत असताना आपल्याला 4 दिवस आणि 3 रात्री हा गहू भिजवायचा आहे. आता 4 दिवस म्हणजे कसे, आज मी बुधवारी गहू भिजत घालतेय. बुधवारी सकाळचे साधारण 9-10 वाजलेले आहेत. यावेळेला गहू भिजत घातला तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 4 दिवस पूर्ण आपल्याला गहू भिजवायचे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 3 रात्री. तर 4 दिवस आणि 3 रात्री गहू भिजवून घ्यायचा. शनिवारी रात्री आपल्याला या गव्हापासून चीक काढायचा आहे. आता गहू तर भिजत घातला, पण गहू भिजवत असताना 4 दिवस यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे. तर बुधवारी गहू भिजत घातला होता, गुरुवारी सकाळी साधारण 9-10 वाजताच यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचंय. जे जुनं पाणी आहे ते काढून टाकायचं. गहू स्वच्छ धुवून घ्यायचा, यामध्ये दुसरं पाणी घालायचं आणि पुन्हा यावर प्लेट झाकून आपल्याला याला भिजत घालायचंय. तर इथं मी सुरुवातीला जे एक भांडं घेतलं होतं ते थोडंसं छोटं होतं, म्हणून मी गहू दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतलंय. तुम्ही घेतानाच मोठं भांडं घ्या. तर गुरुवारी पुन्हा यावर प्लेट झाकून गहू भिजत घालायचा. आता 4 दिवस गहू भिजवत असताना गव्हातलं जुनं पाणी काढून टाकायचंय. गहू हलक्या हाताने धुवून घ्यायचा आणि पुन्हा त्यामध्ये दुसरं पाणी घालून भिजत घालायचा. तर या 4 दिवसाच्या प्रोसेसमध्ये गहू आपला हलकासा आंबत जातो, त्यामुळे आंबूस वास येतो. जर आपण रोजच्या रोज यातलं पाणी बदललं तर गव्हाला खराब असा वास येत नाही. त्यामुळे यातलं पाणी बदलणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी बुधवारी गहू भिजत घातला होता. बुधवारी यासाठी घातला कारण बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार 4 दिवस आपला गहू पाण्यामध्ये चांगला भिजला जातो. शनिवारी रात्री आपण या गव्हापासून चीक काढणार आहे आणि तो चीक रात्रभर पुन्हा तसाच ठेवून रविवारी त्याचं चीक शिजवून घेणार आहे. कारण रविवारी सकाळची स्वयंपाकाची गडबड नसते, कुणाचे टिफिन द्यायचे नसतात, त्यामुळे चीक शिजवणं आणि त्याची कुरडई घालणं सोपं जातं. म्हणून सुट्टीच्या दिवशी आपल्याला कुरडई करता येईल अशा पद्धतीने अगोदर 4 दिवस गहू भिजत घातला. तुम्हाला जशी सुट्टी असेल किंवा ज्या दिवशी तुम्हाला कुरडई करायची त्याच्या अगोदर 4 दिवस गहू भिजत घाला. तर इथं मी बुधवारी गहू भिजत घातला होता, 4 दिवस चांगला भिजवून घेतला. चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्ही बघू शकता गव्हाला हलकासा फेस आलेला आहे आणि थोडासा आंबूस वास येतोय. तो नॅचरल आहे, पण अजिबात खराब वास येत नाही, कारण रोजच्या रोज यातलं पाणी आपण बदलून घेतलं होतं. आता हे पाणी सगळं काढून टाकूयात आणि यामध्ये दुसरं पाणी घालून गहू हलक्या हाताने धुवून घ्यायचा.
याच्यावरती जो काही फेस आलेला असेल तो सगळा निघून गेला पाहिजे. इतक्याला धुवून घ्या. फक्त 1 ते 2 वेळेला धुवून घ्या, खूप जास्त वेळा पण धुवू नका. गहू धुवून घेतला. आता यामध्ये दुसरं पाणी घालायचंय. आता यावर प्लेट झाकूयात आणि पुन्हा याला असंच ठेवून देऊ. आता शनिवारी म्हणजे चौथ्या दिवशी आपण हा गहू पहिल्यांदा धुवून घेतला. आता याचा चीक खरं तर तुम्ही काढू शकता. शनिवारी कधीही तुम्ही चीक काढू शकता. पण माझी आजी म्हणते की सूर्य डोक्यावर असताना कधी चीक काढू नये, कारण गव्हाचा चीक कमी निघतो आणि त्याच्यामध्ये ना खूप असा गिळगिळीतपणा येतो. त्यामुळे डोक्यावर ऊन असताना कधीही चीक काढू नये. मग तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठून या गव्हामधला चीक काढू शकता. पण शनिवारी लवकर उठून चीक काढणे, तो चीक शिजवणे आणि ऊन येण्या अगोदर कुरडई काढणे ही सगळीच खूप धावपळ आणि गडबड होऊ शकते. त्यामुळे इथं आपण शनिवारी संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर चीक काढायला घेतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. चीक काढत असताना सूर्य डोक्यावर नसावा, म्हणजे खूप उन्हामध्ये चीक काढायचा नाही. एक तर सूर्य उगवण्याआधी किंवा सूर्य मावळल्यानंतर चीक काढायला घ्यायचा, म्हणजे चीक चांगला व्यवस्थित निघतो आणि भरपूर निघतो. तर शनिवारी संध्याकाळी 6:30 नंतर आपण चीक काढायला सुरुवात करतोय. तर आता चीक कसा काढायचा ते पाहूयात. सकाळी आपण धुवून पाण्यामध्ये भिजत घातला होता, ते पाणी सगळं काढून टाकायचंय. गव्हातलं संपूर्ण पाणी काढून टाकलं. जर याला फेस आला असेल ना तर पुन्हा चांगलं पाणी घाला, धुवून घ्या आणि मग पुन्हा वापरायला घ्यायचं. गव्हातलं संपूर्ण पाणी काढून घेतलं. आता इथे एक मोठं पातेलं घेतलंय. याला एक सुती कापड बांधून घेऊयात. सुती कापड घेत असताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं. त्याचे धागे निघणारे किंवा गुंज निघणारं कापड शक्यतो वापरू नका, ते आपल्या चिकामध्ये मिसळू शकतं. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं कापड घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेला गहू घालायचा. साधारण एक 2 ते 3 पळी गहू मी मिक्सरच्या भांड्यात घातला. यामध्ये साधं स्वच्छ चांगलं पाणी घालायचंय आणि मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचंय. मिक्सरचं बटन फिरवत असताना खूप फास्ट फिरवायचं नाही. मिक्सरचं बटन चालू बंद करत आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा आहे. तर हे पहा, गहू मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला. इथे एक गाळणी घेतली. या गाळणीवरती हा चीक ओतायचा. आता चमच्यानेच किंवा हातानेच चुरून आपल्याला या गाळणीतून चीक गाळून घ्यायचा आहे. खाली आपण भांड्याला कापड बांधलेला आहे. सुरुवातीला गाळणीतून आपला चीक गाळून येईल, नंतर कापडातून पुन्हा तो गाळला जातो. अशा पद्धतीने 2दा चीक आपला काढून होईल. शक्य होईल तितकं चमच्याने किंवा हाताने दाबून यातला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. गरज वाटली तर थोड्या साध्या पाण्याचा वापर केला तरी पण चालेल. तर हे पहा, संपूर्ण चीक मी गाळून घेतला आणि वर असा गाळणीमध्ये चोथा राहिलेला आहे. आता हा चोथा शक्य होईल तितकं यातला चीक काढलाय. याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यात उरलेला गहू घालायचा आहे. गरजेपुरतं पाणी घालायचं आणि मिक्सरचं बटन चालू बंद करत याला पुन्हा मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. दळून घेतलेला हा गहू गाळणीत घालायचा आणि याला गाळून घ्यायचंय. इथं मी चमच्यानेच गाळून घेते. तुम्ही हवं तर ना हाताने असं चुरून यातला चीक काढला तरी पण चालेल. तर इथं गाळणीतून आपण चीक गाळून घेतला, कापडातून सुद्धा गाळून घेतोय. अशा पद्धतीने 2दा चीक आपला गाळून होतोय. याच पद्धतीने संपूर्ण गहू मिक्सरमध्ये फिरवून त्याचा चीक काढून घ्यायचा आहे. आता संपूर्ण गहू फिरवून झाल्यानंतर हा जो काही कोंडा राहिलेला आहे यामध्ये स्वच्छ पाणी घालायचंय आणि हा कोंडा हातानेच असा चुरून घ्यायचा. हे असं केल्यामुळे या कोंड्यामध्ये जो काही चीक शिल्लक राहिला असेल तर तो सुद्धा सगळा निघेल. हा संपूर्ण कोंडा हातानेच चुरून मी यातलं संपूर्ण चीक काढून घेतला. आता याचे छोटे छोटे मुटके करून मी यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलंय. हे जे काही आपण चिकाचं पाणी तयार झालंय त्याला सुद्धा कापडातून गाळून घेऊयात. आता दुसऱ्या एका भांड्याला पुन्हा कापड गुंडाळायचंय आणि पुन्हा आपल्याला हा चीक गाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 3दा चीक आपण गाळून घेतला. तर इथं आपण 1 किलो गहू घेतला होता आणि एवढा चीक करण्यासाठी जवळपास मला 1 तास लागला, कारण मी एकटीच चीक काढत होते. जर तुमच्या मदतीला दुसरं कोणी असेल तर अर्ध्या पाऊण तासात सुद्धा चीक काढून तयार होतो. तर आता भांड्यामध्ये भरपूर चीक जमा झाला. तर आता चीक काढत असताना यामध्ये आपण भरपूर पाण्याचा वापर केलेला आहे. ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. लक्षात घ्या, गहू मिक्सरमध्ये फिरवत असताना याचा चीक काढत असताना भरपूर पाण्याचा वापर करायचा. जितकं तुम्ही पाणी जास्त वापराल ना तितका चीक चांगला निघतो. जर कमी पाणी वापरलं तर चीक असा गिळगिळीत किंवा चिकट चिकटसर होतो, जो काढायला सुद्धा खूप त्रास होतो. तर आपण चीक काढताना भरपूर पाणी वापरलं होतं तर ते संपूर्ण पाणी आपल्याला पुन्हा काढून टाकायचंय. तर त्यासाठी काय करायचंय, एक तुरटीचा खडा घ्यायचा आणि या चिकाच्या भांड्यामध्ये 4 ते 5 वेळा गोलाकार असे वेढे द्यायचे किंवा गोलाकार फिरवून घ्यायचा. यावर प्लेट झाकायचे आणि ह्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचंय. तर आता हा चीक आपण रात्रभर असाच ठेवून देणार आहोत. तर साधारण 7:30-8 वाजता संपूर्ण चीक काढून तयार झाला. यावर तुरटी फिरवून आपण प्लेट झाकून हा चीक असाच ठेवून दिलेला आहे. रात्रभर चिकाचं भांडं न हलवता आपल्याला असंच ठेवून द्यायचंय. म्हणजे मग जे काही आपण पाणी वापरलं होतं ते वर येईल आणि चीक खाली तळाशी जाऊन बसलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी आपण चीक शिजवायला घेतोय. तर हे पहा, रात्रभर जे भांडं आपण ठेवलं होतं
त्यामध्ये पाणी वरती आलेलं आहे आणि चीक तो घट्ट होऊन खाली तळाशी जाऊन बसलेला आहे. आता वरचं पाणी आपल्याला काढून टाकायचंय. पाणी काढून टाकताना मात्र काळजी घेणं खूप गरजेचं आहे. भांडं आपल्याला हलवायचं नाही, अगदी हलक्या हाताने भांडं आडवं करायचं आणि यातलं वरचं पाणी आपल्याला ओतून द्यायचंय. लक्षात घ्या, भांडं जर डचमळलं किंवा हललं तर चीक पाण्यामध्ये मिसळू शकतो. त्यामुळे अगदी सावकाश यातलं पाणी काढून टाकायचं. आता पाणी ओतत असताना चीक हळूहळू पुढे येताना दिसला की पाणी ओतणं थांबवायचं आहे. आणि हे बघा, खाली तळाशी पांढरा शुभ्र असा चीक आपल्याला मिळाला. आता हा चीक एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हा जो चीक घट्ट झालेला आहे तो चमच्याने थोडासा मोकळा करून घ्या आणि भांड्यामध्ये काढून मोजून घ्यायचा. तर इथं या भांड्याने एक भांड आपला चीक तयार झाला. 1 किलो गव्हाचा हा इतका चीक तयार झालेला आहे. आता तुम्ही गहू कोणत्या क्वालिटीचा घेतलेला आहे, कसला घेतलाय, त्यानुसार चीक कमी जास्त निघू शकतो. पण जो काही चीक आपला निघालेला आहे तो मोजून घेणं खूप गरजेचं आहे. घरातील कोणतं पण एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने चीक मोजून घ्यायचा, कारण त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा मोजून घ्यायचंय. आता चीक शिजवत असताना जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर चीक शिजवताना तो खूप पातळ राहतो, अजिबात घट्ट होत नाही आणि त्याच्या कुरडई काढता येत नाही. किंवा जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर चीक कितीही शिजवला तरी तो व्यवस्थित शिजत नाही, अगदी घट्ट होऊन बसतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी चीक व्यवस्थित मोजून घ्या. ज्या भांड्यामध्ये तुम्ही चीक ओतून घेतलेला आहे तो कुठपर्यंत भरलाय हे व्यवस्थित बघून घ्या. जेवढा आपला चीक झाला त्याच भांड्याने तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी मोजून घ्यायचंय. चीक आपण मोजून घेतला, पाणी मोजून घेतलेलं आहे. आता चीक शिजवून घेऊया. चीक शिजवण्यासाठी इथे एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे. या पातेल्याला थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे चीक शिजवत असताना तळाशी जास्त चिकटणार नाही किंवा करपणार नाही. भांड्याला तेल लावून घेतलं. आता जे आपण पाणी मोजून घेतलेलं आहे ते पाणी भांड्यामध्ये ओतायचं आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं. हवं तर प्लेट झाकून गरम करून घेतलं तरी पण चालेल, पण अगदीच खळखळ उकळी येईपर्यंतच पण उकळू नका. पाणी चांगलं गरम झालं पाहिजे. पाणी गरम करत असताना गॅस मध्यम ठेवा, मोठा ठेवा, कसाही ठेवा चालेल, पण पाणी चांगलं गरम करून घ्यायचं. पाणी गरम करून घेतलं. आता गॅस एकदम कमी करायचा आणि आपण जो चीक तयार करून घेतलेला आहे तो चीक आपल्याला यामध्ये ओतायचा आहे. पण चीक ओतत असताना ना, जो काही चीक आपण भांड्यात काढलाय तो खाली तळाशी जाऊन घट्ट झालेला असतो. त्यामुळे काय करायचं, चमच्याने याला ढवळून घ्यायचं आणि एकसारखा पातळ करून घ्यायचा. भांड्याच्या तळाशी चिकाचा घट्टपणा नसावा. चांगलं तळातून एकसारखं हलवून मोकळा करून घ्यायचा. आता पाणी चांगले गरम झाले, हळूहळू उकळी फुटायला सुरुवात झाली, पण अजून उकळी फुटलेली नाही. पण पाणी चांगलं कडकडीत गरम झालंय. तर सुरुवातीला चीक पाण्यात ओतत असताना उलथाने घ्या आणि उलथानाने याला हलवत राहा, म्हणजे तळातून ते हलवलं जातं, एकसारखं मिसळलं जातं आणि गाठी अजिबात होत नाहीत. ठीक आहे. तर आता एका हाताने आपल्याला चीक यामध्ये ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत आपल्याला चीक यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. हे करत असताना गॅस एकदम कमी ठेवा. गॅस कुठेच मोठा करायचा नाही. तर आता संपूर्ण चीक पाण्यामध्ये घालून घेतला. बघू शकता तुम्ही यामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाहीयेत. आता हे उलताना आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला हे हटवून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे, मोठा करायचा नाही. आता हे लाटण्याने सगळं एकजीव छान मिसळून घ्यायचंय आणि आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. चीक शिजवत असताना मात्र याला असंच अजिबात सोडायचं नाही, सतत हलवत राहायचंय आणि तळातून हलवायचं, म्हणजे मग चीक खाली तळाशी चिकटत नाही आणि एकसारखा शिजला जातो. आता हा चीक सुरुवातीला हलवत असताना खूप जड जातं, एकट्याला हलवणं कधी कधी शक्य होत नाही. मग अशा वेळेला कोणीतरी मदतीला घ्या. एकट्याने भांडं व्यवस्थित धरा आणि दुसऱ्याने त्याला हटवून घ्या. तर 5 ते 6 मिनिटं आपल्याला चीक चांगला असा सतत हलवत राहून शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, जवळपास 5 मिनिटं झाले असतील. चीक मी तळातून सतत हलवून हटवून घेतलेला आहे. आता तो बऱ्यापैकी घट्ट झालाय. याला एकसारखं करून घेऊयात आणि यावर प्लेट झाकून याला 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफवून घेऊयात. तर साधारण 2 मिनिटं झालेली आहेत. प्लेट काढून पुन्हा एकदा चेक करूयात. तर हे बघा, चांगली वाफ दणदणून बसली आहे याला. पुन्हा याला लाटण्याने चांगलं तळातून हलवून घेऊयात. सगळा चीक तळातून चांगला एकसारखा हलवून घेतला. जर काही गाठी झालेल्या असतील तर त्या फोडत फोडत आपल्याला याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. चांगलं मिसळून घेतलं. पुन्हा याला एकसारखं करायचंय. पुन्हा यावर प्लेट झाकायची आणि पुन्हा 2 मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचंय किंवा चांगली दणदणून वाफ द्यायची. तर इथं आपण 1 किलो गव्हाचा चीक काढलेला आहे. भांडं भरून चीक तयार झाला होता. एवढा चीक शिजायला साधारण 20 ते 22 मिनिटं लागतात. चीक शिजलाय की नाही कसं ओळखायचं हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहेच. पण चीक शिजवत असताना मात्र सतत आपल्याला याला हलवत राहायचंय. मध्ये प्लेट झाकायची, 2-3 मिनिटं चांगली वाफ काढायची, प्लेट काढून पुन्हा चीक हलवून घ्यायचा, एकसारखा करायचा, पुन्हा प्लेट झाकायची आणि पुन्हा याला दणदणून वाफ द्यायची. तर इथं साधारण 20 मिनिटं झालेली आहेत. चीक आपण पाण्यात घातल्यापासून 20 मिनिटं झालेत. बघा, चीक चांगला शिजलेला आहे. चीक हलकासा ट्रान्सपरंट दिसतोय
पारदर्शक असा झालेला आहे आणि याला एक छान चकाकी आलेली आहे। याचा अर्थ चीक व्यवस्थित शिजलेला आहे। जर हा चीक असा उचलून वर धरला ना तर त्याला हलकी तार धरते आणि ती लोंबकळते, तुटून खाली पडत नाही। याचा अर्थ आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे। किंवा चीक शिजलेल्याची मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते। प्लेटमध्ये साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचंय आणि शिजवलेला चीक यामध्ये घालून बघायचा। चीक पटकन गार होतो। गार झालेला तो चीक हातात घ्यायचा आणि त्याची गोळी करून बघायची। बोटाला जास्त चिकटत नाहीये पण व्यवस्थित गोळी होतीये, याचा अर्थ पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। तर इथे आपला चीक शिजलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीक व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे। तर चीक शिजल्यानंतर त्याला छान एक चकाकी येते, तो छान ट्रान्सपरंट दिसायला लागतो, पारदर्शक होतो। आणि याशिवाय तो शिजलेला चीक जर आपण चमच्यात वर धरला आणि हलवला तर तो हलतोय पण तुटून पडत नाही, याचा अर्थ चीक व्यवस्थित शिजलेला आहे। याशिवाय चीक जर पाण्यामध्ये टाकून थोडा गार करून बघायचा, त्याची छान गोळी होतीये आणि याशिवाय तो बोटाला जास्त चिकटत नाही, याचा अर्थ चीक व्यवस्थित शिजलेला आहे। चीक शिजला, चला गरम गरम असताना त्याची कुरडई गाळून घेऊयात। आता कुरडई गाळण्यासाठी इथं मी चकलीचा साचा घेतलाय किंवा याला सोयरा पण म्हणतात। याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये गरम गरमच चीक भरायचा आहे। चीक भरताना खालून वरपर्यंत अगदी एकसारखा भरायचा, याच्यामध्ये कुठंच पोकळी राहता कामा नये, हवा राहता कामा नये, नाहीतर मग कुरडई गाळत असताना ती मध्ये मध्ये तुटत राहते। त्यामुळे एकसारखा दाबून भरून घ्या। साचा भरून घेतला। आता उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते गार होत नाही, कारण कुरडई आपल्याला गरम गरमच गाळायची। कुरडईचं पीठ जर गार झालं तर ते व्यवस्थित गाळता येत नाही, त्यामुळे शक्य होईल तितकं पटापट आपल्याला गरम गरम असतानाच गाळून घ्यायचं। कुरडई गाळून घेऊयात। तर इथं मी प्लास्टिकचा पेपर जमिनीवर अंथरलेला आहे, यावरती कुरडई गाळून घेऊयात। इथं मी साच्यामध्ये बारीक शेवची प्लेट वापरले, तुम्हाला हवं तर थोडीशी जाड शेवची प्लेट वापरली तरी पण चालेल। तर इथं अशा पद्धतीने संपूर्ण कुरडई मी गाळून घेतली। इथे आपण 1 किलो गव्हापासून चीक काढला। एवढी कुरडई करण्यासाठी मला जवळपास 1 तास लागला, पण तुमच्या मदतीला जर दुसरं कोणी असेल तर एकट्याने साच्यात भरून द्या, दुसरीने गाळून घ्या। 15-20 मिनिटांमध्ये किंवा जास्तीत जास्त अर्धा तासात सुद्धा कुरडई तयार करून होते। तर इथं संपूर्ण कुरडई करून घेतली। आता कुरडई वाळवून घ्यायची। तुमच्याकडे जर कडकडीत ऊन येत असेल तर उन्हामध्ये वाळवून घ्या, 2 दिवसामध्ये कुरडई चांगली व्यवस्थित वाळते। पण जर माझ्यासारखं तुम्ही घरामध्ये हवेला सुकवून घेणार असाल तर 3 दिवस हवेला सुकवून घ्या। फॅन वगैरे मी लावला नव्हता, पण दारे खिडक्या उघडी होती, त्यामुळे हवेला चांगल्या सुकल्या। कुरडई 3 दिवस हवेला सुकवून घेतल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतल्या आणि गॅलरीमध्ये 1-2 तास उन्हाला लावून घेतलेल्या आहेत। कुरडई चांगल्या वाळलेल्या आहेत। आता तळून बघूयात। कुरडई तुम्ही बघू शकता अगदी सुरेख झालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीयेत, परफेक्ट अशी याची तार तुम्हाला दिसत असेल। आता तळून घेऊयात। तळण्यासाठी कढईमध्ये इथं तेल गरम करत ठेवले। कुरडई तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असावं, अगदीच धूर निघेपर्यंत नाही, पण चांगलं गरम असावं। कुरडई जर चांगलं तापलेलं नसेल आणि त्यामध्ये कुरडई सोडली तर एकतर ती फुलत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप तेलकट होते। त्यामुळे कुरडई तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या। तुम्ही बघू शकता कुरडई छान फुललेली आहे, पांढरी शुभ्र आहे। तर इथं आपण 2 कुरडई तळून बघितल्या, काय पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत, परफेक्ट याला तार आलेली आहे, कुठेच कुरडई सुटलेली नाही। आणि कुरडई तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत आहे, कुरकुरीत आहे आणि रंग अजिबात त्याचा लाल पडलेला नाही। तर अशा पद्धतीने गहू बाजारातून विकत आणण्यापासून कुरडई तेलात तळून पांढरी शुभ्र होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास। भरपूर टिप्स सोबत आजची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयोगी आहे असं वाटत असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि आजची ही रेसिपी माझ्या आजीची, म्हणजेच मी जिला आई म्हणते तिची आहे, त्यामुळे तिच्यासाठी एक कमेंट्स नक्की करा। तर माझ्या आजीची ही रेसिपी या पद्धतीने कुरडई या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की कळवा। पुन्हा भेटूयात अशाच सुंदर, चवदार, पारंपरिक आणि प्रमाणबद्ध सविस्तर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।